नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे वसू आत्या आलेली असते अर्णवच्या घरी आणि आल्यानंतर ती विचारते की ईश्वरी कुठे आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी घरामध्ये नसल्यामुळे सगळेजण गप्प असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की ईश्वरी इथे नाही आहे, ईश्वरी कुठेतरी गायब झाली आहे. तेव्हा इथे वसू आत्या म्हणते की ईश्वरी गायब झाली म्हणजे. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी स्नेह करण्यासाठी बाहेर गेली होती आणि स्नेह करण्याला बाहेर गेल्यानंतर ती परत घरी आलेलीच नाही आहे, ती कुठेतरी गायब झाली. पण तुम्ही काळजी करू नका, ती लवकरच सापडेल. अर्णव आणि आकाश दोघेजणं तिला शोधायला गेलेत. तेव्हा इथे वसू आत्या म्हणत असते, राहू द्या हो तुम्ही, इथे माझी भाची घरातून गायब झाले आणि तुम्ही मला म्हणताय वर तोंड करून की काळजी करू नका म्हणून. असं इथे वसू आत्या आता मामांना म्हणते, कारण मामा म्हणतात की तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे वसू आत्या म्हणत असते की तुमचा अर्णवबद्दल तर तुम्ही काहीच सांगू नका. तुमच्या अर्णवच्या ऑफिसमधून जेव्हापासून माझी इशू कामाला लागली आहे ना, तेव्हापासून काही ना काहीतरी संकटं तिच्यावरती ओढवली जात आहेत. काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा रोज आहेच. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, ती हे बघा, तुमची काळजी आम्ही समजू शकतो, पण तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा आजीसुद्धा असंच म्हणतात की तुमची काळजी रास्त आहे. मी तुमच्या जागी असते तर मी सुद्धा टेन्शन घेतलं असतं, पण तुम्ही काळजी करू नका. अर्णव आणि आकाश गेलेत. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आकाश, काय वाटतं तुला, आता दुसऱ्या रोडने तर गेली नसेल ना, ती मिस इंदौर. तेव्हा आकाश म्हणतो, नाही दादा, अरे हाच तर मेन रोड आहे ना, इथूनच गेली असेल. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेबांचा अर्णवला फोन येतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की अर्णव दादा, हा फोन कुणाचाही असेल ना, उचल, कारण अननोन नंबरवरून कॉल आलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की उचल म्हणून. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्णव राजे शिर्के, ही बघा, गाडीचा नंबर सांगितला जातो आणि ही गाडी तुमच्या नावावरती रजिस्टर आहे म्हणून तुम्हाला फोन केला आहे. तुमच्या गाडीचा MG रोडवरती इथे अपघात झालेला आहे. तेव्हा इथे अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, आकाश, MG रोड माहिती आहे ना, लवकरात लवकर तिकडे गाडी फिरव, आपल्या गाडीचा तिथे ॲक्सिडेंट झाला आहे. त्यानंतर इथे आता वसू आत्या म्हणत असते की तुमच्याच घरामधून माझी मुलगी कशी काय गायब होत असते, माझी भाची आहे ती. अहो, माझ्या इथे भरवशावरती माझ्या भावाने, माझ्या वहिनीने माझ्या दोन्ही भाच्या माझ्याबरोबर पाठवल्यात. माझी जबाबदारी आहेत ना त्या. तुमच्या इथे जेव्हापासून काम करते तेव्हा प्रत्येक वेळेला तीच संकटामध्ये कशी काय सापडते. तिला इथे काम करू दिलं ना, हीच मोठी चुकी झाली आणि तुम्ही लोक म्हणताय की काळजी करू नका म्हणून. तेव्हा इथे आता ईश्वरी देसाई गायब झाली आणि वसू आत्या चिडले. हे बघितल्यानंतर वल्लरी लगेच म्हणते, काय हो, तुम्ही इथे येऊन तमाशा करू नका, कळलं ना. तुमची भाची गायब झाली, याच्यामध्ये आमची काय चुकी. तेव्हा वसू आत्या म्हणते, का तमाशे करायची सवय फक्त तुमच्या लोकांची आहे का. तुम्ही आणि ह्या मॅडम दोघीजणी आला होतात ना पोलिसांना घेऊन आमच्या घरी, तेव्हा तुम्ही आमच्या घरामध्ये काही कमी तमाशा केला होता का. जो तमाशा केला होता ना, तो अजून विसरली नाही आहे मी. मग त्या तुलनेत मी तर काहीच तमाशा करत नाही आहे. मी तर जे काही बोलते ते सगळं खरं बोलते ना. तेव्हा वल्लरी म्हणते, अहो, मग तुम्हाला एवढं जर वाटतं ना की तुमची भाची गायब झाली, मग तुम्ही लोक श्रीमंत घरामध्ये मुलींना सोडताच कशाला. म्हणजे आधी श्रीमंत घरामध्ये तुम्ही मुलींना सोडायचं आणि नंतर त्यांना काही झालं की आमच्या इथे येऊन आरडाओरडा करायचा. तेव्हा इथे नम्रता म्हणते, आत्या, अगं शांत हो ना तू. तेव्हा आत्या म्हणते, मी कशी शांत होऊ, इथे माझी इशू सापडत नाही आहे. अगं, भाची आहे ती माझी, वैरीण नाही आहे. तिला दरवेळेला ती संकटामध्ये कशी सापडते. तेव्हा ह्या लोकांच्या चुकीमुळे हे सगळं घडतं. वल्लरी म्हणते, हो, तोल सांभाळून बोलायचा, आमच्या घरामध्ये उभं राहून आम्हालाच नाही बोलायचं. तेव्हा वसू आत्या म्हणते, मी बोलणार, माझी भाची तुमच्या घरामधून गायब झाली ना, मग मी बोलणार आणि हा पैशांचा माज मला नाही दाखवायचा. मी कष्ट करून खाणारी आहे, दुसऱ्यांच्या जीवावरती उड्या नाही मारत मी. त्याच्यामुळे माझ्या अंगावरती ओरडायचं नाही, कळलं का. माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, आवाज खाली, असं म्हणून दोघी एकमेकांवरती आता ओरडत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नम्रताला फोन आलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणते, हो बोला ना. तेव्हा मी ईश्वरीची बहीणच बोलते, काय झालं. तेव्हा ईश्वरी हॉस्पिटलमध्ये असते. ही बातमी आता तिला फोन करून सांगण्यात आलेली असते. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते, आत्या, अगं तुला माहिती आहे का, आपली इशू हॉस्पिटलमध्ये आहे, तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. ही बातमी कळल्यानंतर आत्याला खूप मोठा धक्का बसतो आणि आत्या म्हणते, काय, आपली इशू हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, हो ना, तिचा अपघात झाला आहे. तेव्हा इथे आता नम्रता आणि
वसू आत्या दोघीही खूप जास्त टेन्शनमध्ये आलेल्या असतात. नम्रता म्हणते, "हो, आम्ही येतो, लगेच येतो." तेव्हा इकडे अंजली म्हणत असते, "काय झालं नम्रता? कुठे आहे आपली इशू?" तेव्हा इकडे आता वसू आत्या म्हणत असते, "तुम्हाला ही काळजी दाखवायची अजिबात काही गरज नाही आहे. आणि खबरदार नम्रता, या लोकांना तू सांगितलंस तर की कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपली इशू ॲडमिट आहे ते." तेव्हा अंजली म्हणते, "हे बघा, आम्हालासुद्धा सांगा ना, मी पण येते तुमच्याबरोबर ईश्वरीला बघायला." तेव्हा इथे वसू आत्या म्हणते की ही फुकटची काळजी दाखवायची गरज नाही आहे तुम्हाला. किती काळजी आहे ना, ते माहिती आहे मला. तरणी-ताठी मुलगी तुमच्या घरातून गायब होते आणि सगळेजण घरामध्ये बसून आम्हाला सांगता की काळजी करू नका म्हणून. अहो काय आहे, एक मुलगी तुमच्या घरातून गायब होते, कार्यक्रमातून गायब होते. दरवेळेला काही ना काहीतरी घडतच असतं. हे का घडतं याचा आधी विचार करा." असं वसू आत्या म्हणते आणि नम्रताला सांगते की या लोकांना सांगायचं नाही की आपली इशू कुठे आहे ते. आणि तिला म्हणते की "चल, पुन्हा इथे पाऊल ठेवू नका. तुम्ही लोकं इथे येता ना, यांनी फोन केल्यानंतर, तेव्हा मला हे शब्द ऐकावे लागतात." तेव्हा इथे आता वसू आत्या आणि नम्रता गेल्यानंतर वल्लरी आणि तिथे लावण्य म्हणत असतात की "चला, आता आपण जे ठरवलेलं ते काम झालेलं आहे. बरं झालं, एकदाची गेली प्यात." असं इकडे आता वल्लरी आणि लावण्य म्हणत असतात. त्या दोघींमुळे इथे एवढा मोठा अपघात घडलेला असतो आणि दोघी करून सवरून नामानिराळ्या असतात. त्याचबरोबर MG रोडवरती इथे आकाश आणि अर्णव दोघेही पोचलेले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "हे बघा, ही तुमचीच गाडी आहे ना?" तेव्हा अर्णव म्हणतो, "हो, ही माझीच गाडी आहे. पण गाडीमध्ये माझा ड्रायव्हर आणि माझी PA होती. ते दोघेजणं कुठे आहेत?" तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "हे बघा, त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही आहे. कारण का, आम्ही जेव्हा इथे आलो ना, आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा मी लगेच इथे आलो. पण गाडीमध्ये कुणीही नव्हतं. ड्रायव्हर आणि तुमची PA दोघेही गायब आहेत." तेव्हा अर्णव म्हणतो, "असं कसं गायब आहेत? कुठेतरी गेले असतील ना? गाडीचा अपघात झाला आहे, म्हणजे त्यांना मारसुद्धा लागला असेल." तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की "प्रत्येक आता हॉस्पिटलमध्ये आमचा शोध सुरू आहे. कुठे ना कुठेतरी जर हॉस्पिटलमध्ये असतील तर ते नक्की सापडतील." तेव्हा इथे अर्णव म्हणतो की "आकाश, एक काम कर, सगळ्या ड्रायव्हरला फोन कर आणि सगळ्या ड्रायव्हरला आता घरी बोलावून घे. अशी कुठे गेली असेल मिस इंदौर? म्हणजे आता स्नॅक आणायला बाहेर पडली, गाडीचा अपघात झाला, मग आता आपल्याला कळायला हवं होतं ना, अशी अचानक गेली तरी कुठे असेल?" त्याचबरोबर इथे वसू आत्या आणि तिची बहीण नम्रता दोघीही धावत पळत हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात. तेव्हा त्या विचारतात की "इशू, अगं कशी आहेस? एवढं कसं काय लागलं तुला?" तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "ताई, पायाला हात लावू नकोस गं, पायाला पण खूप लागले." त्यानंतरला इथे वसू आत्या म्हणत असते की "इशू, अगं कसं लागलं तुला? आणि गाडीचा अपघात तरी कसा झाला? आणि तुझ्याबरोबर तो ड्रायव्हर होता ना, तो कुठे आहे? तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे का?" तेव्हा इशू आता काहीच सांगत नाही, कारण इशू घाबरलेली असते. जर इकडे आत्याला काही सांगितलं आणि तिने पुन्हा आरडाओरडा सुरू केला तर? तेव्हा इथे आता सिस्टर म्हणत असतात की "हे बघा, तुम्ही शांत व्हा." तेव्हा वसू आत्या म्हणते, "कशी शांत होऊ? तुम्ही सांगा ना, कशी आहे ती? खूप लागले का तिला?" तेव्हा सिस्टर म्हणतात की "इंटरनल जास्त काही मार लागलेला नाही आहे, पण वरती त्यांना मार लागला आहे. त्याच्यामुळे जखमा भरायला थोडा उशीर होईल आणि आता त्यांना इंजेक्शन वगैरे दिले, पण त्यांना आरामाची गरज आहे. त्यांना जास्त बोलायला लावू नका." तेव्हा वसू आत्या म्हणते, "नाही, तिला जास्त बोलायला लावत नाही हो, पण आता काळजी तर वाटणारच ना. मग विचारायला नको का अपघात कसा झाला, कसं लागलं, हे तर विचारायला हवं ना. ती स्नॅक आणायला गेली होती आणि लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. मग काळजी नाही वाटणार का आम्हाला? काय काही इश्यू सांग ना." तेव्हा इथे सिस्टर म्हणत असतात, "मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही जरा आरामात त्यांना बोला, आरामात विचारा. कारण का त्यांना आत्ताच शुद्ध आली आहे. त्याच्यामुळे तुम्ही लगेच त्यांना प्रश्न विचारू नका. त्यांना आरामाची गरज आहे." तेव्हा वसू आत्या म्हणते, "बरं बरं, ठीक आहे. नाही विचारत मी काही." तेव्हा वसू आत्या म्हणते, "काय गं इशू, सांग ना, कसं काय लागलं तुला एवढं? स्नॅक आणायला गेली होतीस, मग गाडीचा अपघात कसा झाला? दरवेळेला तुझ्याबरोबरच असं का घडतं? मला किती काळजी वाटत होती. अशी न सांगता कुठेही जात जाऊ नकोस ना." तेव्हा इथे सिस्टर म्हणतात, "अहो, असं काय करताय तुम्ही? हळूहळू बोला. बाकीचे पेशंट आहेत इथे, त्यांनासुद्धा तुमच्या आवाजाचा त्रास होतो. त्याच्यामुळे शांत बसा. नंतरला विचारा ना काय विचारायचं आहे ते." तेव्हा इथे वसू आत्या म्हणते, "बरं बाबा, ठीक आहे. नाही काही विचारत. पण एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, जेव्हापासून त्या अर्णवच्या ऑफिसमध्ये काम करतेस ना, तेव्हापासून तुझी ही अवस्था एवढी वाईट झालेली आहे." तेव्हा इथे वसू आत्या काही गप्प बसायला नेहमीप्रमाणे तयारच नसते. सिस्टर पुन्हा येतात, पुन्हा वसू आत्याला ओरडतात. त्याच्यामुळे इथे आता नम्रता म्हणत असते, "आत्या, अगं तू शांत हो ना जरा. जे काही बोलायचं आहे ते घरी गेल्यावर बोल, नाहीतर नंतर बोल. आधी जरा शांत हो बरं."
तेव्हा इथे वसुआत्या म्हणते, बरं ठीक आहे, काही नाही बोलत आहे मी, शांतच बसते आता. तरीसुद्धा इथे वसुआत्याला टेन्शन आलेलं असतं. वसुआत्या म्हणतात, पण याला काय अर्थ आहे? म्हणजे गाडीचा अपघात झाला, ड्रायव्हर इथे नाही आहे, ड्रायव्हर कुठे गेला मग? तो सुद्धा ॲडमिट असेल का दुसरीकडे कुठे? तेव्हा इथे आता ईश्वरीची अवस्था बघता वसुआत्याला आता अर्णव राजे शिर्केचा आणि त्याच्या कुटुंबाचा खूप जास्त राग येत असतो. नम्रता म्हणत असते, इशू अगं कशी आहेस तू? आणि गाडीचा एवढा मोठा अपघात तरी कसा झाला? तू तर ते स्नॅक आणायला की काय बाहेर गेली होतीस आणि त्याच्यानंतर तुझा काही पत्ताच नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की मलाच कळलं नाही की हे सगळं कसं काय घडलं. सिस्टर म्हणतात की त्यांना इथे एक रिक्षावाला घेऊन आलाय, त्या स्वतःहून आल्या तिथे हॉस्पिटलमध्ये. तेव्हा वसुआत्या म्हणते, काय तू रिक्षामधून आलीस, ते सुद्धा एकटी? तेव्हा इशू म्हणते, मग काय करणार होते? मग मला ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही सुचलं नाही. शुद्धीवरती जेव्हा आले तेव्हा मी रिक्षा केली आणि आधी हॉस्पिटलमध्ये आले, कारण माझ्या डोक्याला पायाला खूपच जास्त मार लागला होता ना म्हणून. तेव्हा इथे वसुआत्या म्हणते की तो अर्णव आहे ना, तो भेटू दे मला. छोट्या मोठ्या कामांसाठी दरवेळेला तुलाच का बाहेर पाठवत असतो? तेव्हा इथे आता वसुआत्याला त्या लोकांचा खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा अर्णव आता घरी येतो, आकाश घरी येतो. अर्णव म्हणत असतो, अगं ताई, माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, MG रोडला गाडी आहे. अगं पण तिथे ड्रायव्हरसुद्धा नव्हता आणि मिस ईश्वरीसुद्धा नव्हती. ते दोघेजणं कुठे आहेत काही कळत नाही आहे. पोलीस शोध घेत आहेत. तेव्हा अंजली म्हणते, अर्णव, अरे ती ऑलरेडी एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ॲक्सिडेंट झाला आहे तिचा आणि त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, कुठल्या हॉस्पिटलमध्ये? तेव्हा अंजली म्हणते, ते काही माहिती नाही आहे, खरंच काही माहिती नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ड्रायव्हर कुठे आहे? तेव्हा अंजली म्हणते, ते सुद्धा माहिती नाही की ड्रायव्हर कुठे आहे, कुठला ड्रायव्हर गेला होता ते पण खरंच मला माहिती नाही आहे. तेव्हा इकडे आता काहीच कळत नसतं, कारण वसुआत्याने सुद्धा नम्रताला हॉस्पिटलचं नाव सांगायला मनाई केलेली असते. त्यामुळे इथे अर्णव म्हणतो की आकाश, एक काम कर, मी तुला सांगितलं होतं ना, सगळ्या ड्रायव्हरला आत्ताच्या आत्ता इथे अर्जंटमध्ये बोलावून घे. तेव्हा आकाश आता प्रत्येक इथे ड्रायव्हरला फोन करून अर्जंटली घरी बोलावून घेत असतो. त्यानंतर इथे आता अर्णवला काळजी वाटत असते की जर ड्रायव्हर आपलाच गेला होता तर एव्हानाही अपघाताची बातमी आपल्याला का सांगितलेली नाही आहे, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णवला फोन न करता वसुआत्याने फोन केलेला असतो राकेशला. तेव्हा राकेश इथे फोन आता बंद केलेला असतो, तो चालू करतो. तो म्हणत असतो की माझ्या इंदोरी जिलेबीसाठी मी फोन बंद ठेवला होता, पण आता चालू करू दे. तेव्हा इथे फोन आता चालू केलेला असतो. तेव्हा वसुआत्याचा फोन असतो. तेव्हा राकेश म्हणतो, हां वसुआत्या, बोला ना. तेव्हा वसुआत्या म्हणते, अहो तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची होती, पण तुम्ही फोन का उचलत नाही? कधीपासून मी फोन करते. तेव्हा राकेश म्हणतो, अहो एका कामासाठी मी पुण्याला आलो आहे ना, त्यासाठी फोन उचलता आला नाही. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो, पण तुम्ही काय महत्त्वाचं बोलत होता? वसुआत्या म्हणते, ईश्वरीचा ॲक्सिडेंट झाला आहे, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तेव्हा राकेश म्हणतो, पण हे कधी घडलं आणि ॲक्सिडेंट कसा काय झाला? थांबा, मी आत्ताच्या आत्ता इथे येतो आहे. तुम्ही सांगा बरं कुठलं हॉस्पिटल आहे? तेव्हा वसुआत्या म्हणते, अहो पण तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच कसे काय येणार? तुम्ही तर कामानिमित्त पुण्याला आहात ना? तेव्हा राकेश म्हणतो, हो मी पुण्याला आहे, पण माझं काम झाल्यानंतर मी येणारच आहे ना. तेव्हा म्हणतोय. तेव्हा आत्या म्हणते, काळजी करू नका, आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत हे सांगायला कळवायलाच तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या त्यांची, त्यांना काय हवं नको ते बघा आणि काय वाटलं तर मला फोन करा, माझं काम झालं की मी येतो आहे, असं सुद्धा राकेश म्हणतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे देवा, उगाच मी खोटं बोललो की मी पुण्याला आहे आणि पुन्हा एकदा इथे अडचणीच्या काळामध्ये माझ्या इंदोरी जिलेबीच्या जवळ जाण्याचा चान्स मी इथे आता हुकलेलो आहे, असं सुद्धा राकेश म्हणत असतो. त्याच्या हातातून एक चान्स गेला आहे असं त्याला वाटतं ईश्वरीच्या जवळ जाण्याचा. त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की ताई मला जाऊ दे, जाऊ दे मला. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते, अगं कुठे जाऊ दे, लागले ना तुला, तुला या अवस्थेत कुठे जायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, त्या अर्णव राजे शिर्केला जाब विचारायला जायचं आहे की का तो माणूस माझ्या जीवावरती उठला आहे, का तो माणूस माझा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा इथे एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीचा राग येतो म्हणून तो त्या व्यक्तीचा जीव घेईल का? हे सगळं त्याच्यामुळे घडले, कळते का तुला? त्याच्यामुळे आज माझी अवस्था आहे. तेव्हा नम्रता म्हणते, इशू अगं काय बोलतेस तू? हे सगळं कसं शक्य आहे? नाही गं, तुला काहीतरी चुकीचा विचार करतेस. तेव्हा इथे इशू म्हणते, नाही ताई, मीच बरोबर विचार करते. तुला माहिती आहे काय झालं आहे ते?
आणि जे काही घडलेलं असतं ना प्रेक्षकांनो, ते इथे आता नम्रताला ईश्वरी सांगत असते. ज्या वेळेला ते दोघेजण रंग खेळत असतात तेव्हा नम्रता तिच्या मागे धावून तिला आता रंग लावत असते. दोघींची गंमत जम्मत चालू असते. अंजली आणि आजीसुद्धा तिथेच असतात. त्या दोघींची गंमत बघून त्या दोघीसुद्धा हसत असतात. त्याचबरोबर इथे आता ईश्वरीचं लक्ष नसतं की मागे इथे अर्णव उभा आहे आणि ती मागे मागे जात असताना तिचा धक्का इथे अर्णवला लागतो आणि सगळा रंग त्याच्या अंगावरती उडतो. सगळा रंग त्याच्या अंगावरती उडाल्यानंतर इथे आता सगळेजण घाबरतात. तेव्हा अर्णवला राग आलेला असतो. तेव्हा इथे आजी आणि अंजलीसुद्धा दोघीजणी तोंडावरती हात घेतात. त्यानंतरला इथे अर्णव म्हणत असतो की दिस इज हॉरेबल, हे काय केलंस तू? त्यानंतर इथे ईश्वरीला काय बोलावं काही कळत नसतं. कारण अर्णवने आधीच सांगितलेलं असतं मला रंग खेळायला आवडत नाही म्हणून. आणि तरीसुद्धा इथे आता रंग सारे त्याच्या कपड्यांवरती टाकलेले असतात. तेव्हा अर्णव तिच्याकडे रागानेच बघत असतो आणि त्याच संधीचा फायदा लावण्य त्या ठिकाणी उचलायला येते. तेव्हा अर्णव म्हणतो की तुला कळत नाही का? मी आधी तुला सांगितलं होतं ना मला रंग खेळायला आवडत नाही. मग हे काय केलंस तू? सगळं मुद्दामून केलंस का? सांग ना, मुद्दामून केलंस? तेव्हा ईश्वरी गप्पच बसते. त्यानंतर आजी म्हणते अंजली बघितलंस का? शेवटीला अर्णवला ईश्वरीच्याच हातून रंग लागला. त्यानंतर दोघीजणी त्या खुश होतात आणि हसत असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता पूर्णपणे घाबरते. कारण तिच्या हातातून जणू काही चूकच झाली की काय असं तिला वाटत असतं. त्याचबरोबर इथे लावण्य येते आणि ती अर्णवचे कपडे बघते आणि म्हणते की सर हे सगळं काय आहे? तेव्हा अर्णव म्हणतो 1 मिनिट. त्यानंतर लावण्य म्हणते की आपला स्नॅक येणार होता पण स्नॅक्सची गाडी बंद पडली, कुणाला पाठवू? तेव्हा अर्णव म्हणतो पाठव ना कुणाला पण, मला काय सांगतेस? त्यानंतर लावण्य म्हणते हिला पाठवू का? तेव्हा अर्णव म्हणतो हो पाठव. त्या निमित्ताने हिचं मला तोंड सरी दिसणार नाही. आत्ताच्या आता माझ्या नजरेपासून लांब हो. मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे, कळलं का? जाऊ दे हिलाच पाठव. तेव्हा इथे लावण्य म्हणते ठीक आहे. लावण्य म्हणते जा स्नॅक्स आणायला जा, ती गाडी बंद पडली आहे, ड्रायव्हर तिथे घेऊन जाईल. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही केलेस ना खूप चुकीचं केलेस. पुन्हा माझ्यासमोरसुद्धा यायचं नाही, कळलं का? त्यानंतर इथे अर्णव एक चान्ससुद्धा सोडत नसतो ईश्वरीला बोलण्याचा आणि इथे शहानिशासुद्धा करत नसतो काय झालं काय नाही झालं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सगळेजण आता अर्णव आणि ईश्वरी दोघांकडे बघत असतात. अर्णवचे कपडे खराब झालेले असतात त्यामुळे इथे अर्णवला खूपच जास्त राग आलेला असतो. हे सगळं तू मुद्दामून केलंस? तेव्हा इशू म्हणते नाही मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. तरीसुद्धा अर्णव तिचं काही ऐकायला तयार नसतो. त्यानंतर इथे त्याच आता संधीचा फायदा उचललेला असतो लावण्याने. तेव्हा ईश्वरी आता आपल्या हातातलं रंगाचं ताट नम्रताच्या हातात देते आणि बाहेर यायला निघते. तेवढ्यातच तो ड्रायव्हर जो लावण्याने बोलावलेला असतो पैसे देऊन तो वाट बघत असतो. ईश्वरी येते आणि म्हणते भैया चला. तेव्हा इथे भैया म्हणतो की तुम्ही ईश्वरी आहात ना? तेव्हा ती म्हणते हो, पण तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तेव्हा इथे ड्रायव्हर म्हणत असतात की मला अर्णव सरांनी फोन केला होता तेव्हा मला कळलं. तेव्हा ईश्वरी म्हणते अरे वा, मी बाहेर अजून पोचलेही नाही तर माझं नावसुद्धा तुम्हाला सांगितलं. बरं बरं भैया चला चला, उशीर होतोय, लवकरात लवकर यायचं आहे असं सुद्धा ईश्वरी म्हणते. त्याचबरोबर इथे आता ड्रायव्हर दादा तिला घेऊन जात असतात आणि नेता नेता गाडी तो इकडे तिकडे कशी तरी वाकडी वाकडी चालवायला लागतो. ईश्वरी म्हणत असते की भैया असं का करताय तुम्ही? गाडी नीट चालवा ना, अशी इकडून तिकडून का फिरवताय? तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो की मी अशीच चालवतो गाडी. तेव्हा इकडे तो म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का, मला जे अर्णव सरांनी काम करायला सांगितलं होतं ते काम माझं झालेलं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते भैया गाडी नीट चालवा ना, वाकडी चालवू नका, सरळ गाडी चालवा, आपण कुठे जातोय? तेव्हा इथे ड्रायव्हर म्हणत असतात की चला, अर्णव सरांनी सांगितलेलं काम माझं झालेलं आहे, आता या गाडीमध्ये मी बसू शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णवचं नाव मुद्दामून घेण्यात आलेलं असतं जेणेकरून अर्णव आणि इथे ईश्वरीमध्ये गैरसमज निर्माण व्हावेत यासाठी तिथे अर्णवचं नाव घेण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे आता तो म्हणतो की अर्णव सरांचं काम झालं आहे, आता मी काय इथे बसणार नाही. तेव्हा तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि सरळ आता गाडीमधून उडी मारतो.
गाडीमधून उडी मारल्यानंतर ईश्वरीला काही गाडी चालवता येत नसते आणि त्यामुळे आता त्याने गाडीतून उडी मारल्यानंतर गाडीचा इथे आता ब्रेक आधीच फेल असतात आणि त्यामुळे इथे आता ईश्वरीचा जीव धोक्यात आलेला असतो. ईश्वरी खूप घाबरते, तोंडावरती आपले दोन्ही हात घेते, नंतरला गाडी जाऊन एका पोलला ठोकते. त्यानंतर इथे ईश्वरीच्या डोक्याला सुद्धा मार लागलेला असतो आणि तिच्या पायाला सुद्धा मार लागलेला असतो आणि थोड्याच वेळात ती बेशुद्धसुद्धा झालेली असते आणि बेशुद्ध होऊन तिथेच ती पडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गाडी बंद पडली आहे म्हणून एक रिक्षावाला तिथे थांबतो. तर ईश्वरी जागी असते. ईश्वरी म्हणते, दादा मला डॉक्टरकडे घेऊन चला, हॉस्पिटलमध्ये घेऊन चला प्लीज. तेव्हा ईश्वरी आता गाडीतून उतरते आणि त्या रिक्षामध्ये बसते आणि ते दादा तिला हॉस्पिटललासुद्धा घेऊन जातात. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते, इशू हे सगळं खरं आहे का? तेव्हा इशू म्हणते, मग मी काय खोटं बोलते? तो अर्णव राजशिर्के समजतो काय स्वतःला? माझा जीव त्याला इतका स्वस्त वाटला का म्हणून त्याच्या ड्रायव्हरला सांगून त्याने माझा अपघात घडवून आणला? अगं गाडीचे ब्रेक फेल झाले होते तर ती गाडी घेऊन कशाला पाठवायचं? पण नाही, इथे माझ्यावरती राग काढण्यासाठी, मला कामावरून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हा केलेला प्लॅन आहे. पण सोडणार नाही आहे मी त्यांना. त्यांना तर मी जाब विचारणारच. त्यांना चांगली त्यांची अक्कल मी ठिकाणावरती आणणार, असं इथे आता इशू म्हणत असते. एखादा माणूस माणसाचा राग करतो म्हणून त्याला अधिकार मिळतात का दुसऱ्याचा अपघात घडवून आणण्यासाठी? त्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे. जसं त्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला ना, पण मी त्याला आता सोडणार नाही. त्याला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, असं इकडे आता इशू म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे अर्णवने सगळ्या ड्रायव्हरला बोलावलेलं असतं. तेव्हा सगळे ड्रायव्हर तिथेच असतात. मग त्यातला कुठला माणूस हा आता ईश्वरीला आणायला गेला आहे हे शोधून काढायचं असतं. तेव्हा इकडे आता शोधून कसं काय काढणार की कुठला ड्रायव्हर गेला आहे म्हणून? तेव्हा अर्णव म्हणतो की CCTV कॅमेरे चेक करा. कुठल्या ना कुठल्या कॅमेऱ्यामध्ये तो माणूस आलाच असेल जो ईश्वरी देसाईला घेऊन गेला आहे. तर इथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. ते म्हणतात की हे बघा, तुम्हाला काय वाटतं, हे कुणीतरी मुद्दामून घडवून आणलं असेल का? तुम्हाला खूपच जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तेव्हा तुम्ही सांगा, ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला कुणावरती संशय असेल ना तर त्याचं नाव सांगा, असं इन्स्पेक्टर साहेब आता ईश्वरीला म्हणतात. तेव्हा ईश्वरी आता शांत बसलेली असते.